बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की हरा विठाला बोला पुंडलिक वरदारी रामचंद्र भगवान उमापति महादेव श्रीकांत भैरव भगवान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। अगिला गोतया सुखा अगिला गोतया सुखा जेने हरी नई मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चित्ती जळीते समोर धन संपत्ती उत्तम कुळ मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चित्ती तुका भरे ते जेने घडे तुझी सिर मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चित्ती महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मृहि समागत्य तिष्ठतमानन्दतुङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरंगात करू प्रथम नमः दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चरा नमो सद्गुरु तू गया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। भोलानाथ से निराला कोई और नहीं, 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 शंभुनाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, शंभुनाथ से निराला कोई और नहीं, 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 भोलेनाथ से निराला कोई और नहीं, शंभुनाथ से निराला कोई और नहीं। मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या आगी लागो तया सुखा जेने हरी नाही मुख मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चिती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग। महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते वितराग संपन्न श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा माझ्या वारकऱ्यांच्या मनावरती आधी राज्य गाजवणारे इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि पाखांड बुद्धिवंताच्याही बुद्धीला न उलगडणारे कोड म्हणजे माझे श्री संत तुकाराम महाराज आणि त्या तुकोबरायांच्या गाथारूपी बागेमध्ये एक गोड अभंग रूपी पुष्प भगवान श्री भैरवनाथाच्या चरण कमलावरती अर्पण करण्याकरिता निवडलंय। विठ्ठल अभंगावरती भावपुष्प चढवण्या अगोदर अल्पसा परिहार कार्यक्रम निमित्त आहे सर्वांना ज्ञात श्री काल भैरवनाथ जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 47। गेली 46 वर्ष झाले आम्ही अव्याहतपणे या पवित्र प्रांगणामध्ये एका संताच्या तपस्वी भूमीमध्ये पारनेर कोणाची भूमी पराशर्य महाभाग व्यासजींचे थोडासा भागवत भोगताय भागवताचा रस पारासर ऋषींची साधना म्हणून पारनेर आहे ना
सर्वप्रथम या भूमीला माझं वंदन. विठ्ठल महाराज, म्हणूनच कदाचित इथे आल्यानंतर माझा अख्खा थकवा गेला. 9:30 गाडीत बसलो, बरोबर 7ला पोहोचलोय ना, नॉन स्टॉप. फक्त 20 मिनिटं आमच्या जेवणाला गेले मध्ये. पण इथे उभं राहिल्यानंतर पुजारी महाराज अख्खा थकवा गेला. तिथे आम्ही आलो. महाराज त्या ताई साहेब म्हणल्या, एवढ्या लांब प्रवास झाला, आता कीर्तन कसा करणार बाबा म्हणले. तिथे काळजी करू नका, छान कॉफी ताजा, एनर्जी. ही एनर्जी कुठल्या महाराजाची किंवा कुठल्या व्यक्तीची. बरे नाथ, आम्ही इथे जे बोलतोय ना, अरे 400 450 किलोमीटर प्रवास करून थकून आलेला महात्मा ज्यावेळेस इथे तेवढ्याच एनर्जीने बोलतो ना, तेवढ्याच ताकदीने बोलतो ना, ही ताकद त्याची नाही, ही शक्ती त्याची नाही, ही एनर्जी त्याची नाही. ही कृपा तिथनं मिळते. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या संताची, कृपा या व्यासपीठाची, आणि कधी कधी कृपा त्या भूमीची. काही काही भूमीमध्ये किती ओरडा, रंगत नाही, रंगदेवताच नसते. तिथे प्रयास करण्याची गरजच नाही. महाराजजी, रंगदेवता ऑलरेडी तयार आहे या पेंडॉलमध्ये. इथे कोणाची ताकद आहे? आपुलिया बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिगविता धनी. अरे ज्या पवित्र प्रांगणामध्ये 46 वर्ष अव्याहतपणे परमार्थ चालू आहे, आज या कमिटीला बघितलं महाराज, तुम्ही परिचय करून दिला, 50 ओलांड दिलं, बरोबर. 50च्या आतले फक्त दोघं तुम्हीच आहे. 40 42 45 36 36 40च्या आत दोघंच आहे, बाकी सगळे बिचारे रिटायर आहे. पण रिटायर असून सुद्धा जी तुमची रिस्पेक्ट आहे ना, जी तुमची महात्मा, जी तुमचं प्रेम आहे ना, कालभैरवनाथाबद्दलची जी तुमची निष्ठा आहे ना, त्याला माझं वंदन आहे. माझे बाप, लक्षात ठेवा, हे भक्तीचं सामर्थ्य आहे. तुमच्यामध्ये ती भावना, प्रेम, श्रद्धा आहे, म्हणून कदाचित हे मंगलमय वातावरण आहे. म्हणून हे मंगलमय. सगळे आल्याबरोबर बिचारे आले, आदर सन्मान केला. बाबा 9ला निघले असाल, बरोबर. 9:30 करेक्ट. नांदेडवरनं यायचं म्हणजे बरोबर त्यांनी अंदाज काढला. सगळे वयस्कर आहेत. हे 2च महात्मे आहेत ज्यांच्यामुळे मी इथे जाईल. कदाचित तुमच्याकडे दिला असतं तर तुम्ही तुमच्यासारखा मित्र शोधला असता ना. प्रश्नच आहे. तुम्ही जर तारीख दिली असती, तुम्ही तुमच्यासारखा मित्र शोधला असता. पण ते समवयीन असल्यामुळे त्यांनी त्यांचाच मित्र शोधला. खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर आनंद वाटला. तुम्हाला सर्व मंडळींना माझं वंदन आहे, ज्यांच्यामुळे इथे मी उभा आहे. या 47व्या वर्षामध्ये या अखंड हरिनाम सप्ताहाचा साक्षीदार बनण्याचं सौभाग्य मला ज्यांनी प्राप्त करून दिलं, ते माझे परममित्र, परमसखा. लहान होतो, खूप लहान इथे आलेला. 17-18 वर्ष झाले. महाराजांनी आठवण दिली, फार लहान होते तेव्हा वृंदावनला गेले नव्हते. हरिभक्तीपरायणांचे सचिन महाराज होते, सचिन बाबा. त्यानंतर हरिभक्तीपरायण आमचे पुजारी बाबा, नाही का, हे लहानपणी भेटलेले मित्र आहेत. आणि विशेष आहे महाराज, त्या पांडुरंगाची कृपा, तुम्ही आठवण ठेवली आतापर्यंत, नाही तर लोक विसरत नाही. बस आता एकच पांडुरंगाला मागणं आहे, कार्यक्रम होत राहतील, पण हे पांडुरंगा, हे जुळलेलं नातं शेवटपर्यंत असंच टिकून राहू दे, याला कुणाची दृष्ट लागू नये, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सर्व मंडळींना वंदन करतो, सर्व माझ्या वारकऱ्यांना वंदन करतो. इथे जास्तीत जास्त मातृशक्ती आहे, सर्व मातृशक्तींना वंदन करतो. इथे सर्व उभे असणारे माझे ताळकरी वारकरी
कोणाच्या संस्थेमधून? निळोबाराय वारकरी शिक्षण संस्था, गणेश महाराजांची. वा, निळोबाराय वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी किती गोड आहेत बघा. तुमच्या गणेश महाराजांच्या संस्थेमधील ज्यांची गोड चालायची, महाराज आवाज फार गोड आहे, खरंच गोड आहे. मी जातीवंत गायक आहे. पंडित कल्याणजी गायकवाड सरांकडे थोडेसे धडे घेतले, फार नाहीये, थोडस. वृंदावनला जाण्याच्या अगोदर फार गोड गायली चाल. काय नाव? तुकाराम महाराज राऊत. अच्छा, मुलाखत झालेली पण एवढी घनिष्ठ पहिल्यांदा. तुकाराम महाराज राऊत. त्यानंतर संजय महाराज जाधव. वा, संजय महाराज हजारे, माफ करा महाराज, संजय महाराज हजारे. संपत महाराज दाने. वा, बाजीराव महाराज. महाराजांचे काय परिचय द्यायचा. हरिभक्ती परायण आमचे पुजारी महाराज. हार्मोनियम वादक बाबा कैलास महाराज. आणि माझ्यासोबत आलेले स्वतः ड्रायव्हिंग करत हरिभक्तीपरायण रामायणाचार्य युवराज महाराज क्षीरसागर. हे दोन ओरिजिनल आहे का पेन चांगला? हा, ते राहिलेच ना. वा, गोड दोन चोपदार आणि ज्यांचा गोड मृदुंग आपण ऐकतो. हरिभक्तीपरायण. मला नाव सांगा. किशोर महाराज गडा. केमशो केमशो बांबोरी. वा, जंगले बाबांचे शिष्य. वा वा वा, लहानपणी मला बघितलं असेल कदाचित कदाचित हा कदाचित महाराजी आहेत. आणि त्या दोन माता माझ्या जनाबाई. सर्वांना मनोभावे वंदन करतोय. परिचयात फार वेळ न घालवता माझ्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरिता प्रवृत्त होतो. बघा, कार्यक्रम तोपर्यंत चालेल नाही बाप, जोपर्यंत तुम्ही फ्रेश आहात, जोपर्यंत तुमच्या पोटाला भूक लागणार नाही, तोपर्यंत आजचं कीर्तन आपलं. जोपर्यंत तुम्ही फ्रेश आहात तोपर्यंत आज आपलं कीर्तन. ज्यावेळेस तुम्ही थकाल, अर्थात आता कसे आहात, अगदी उगवतं कमळाचं फूल, अगदी कमळाचं फूल, उगवतं कमळाचं फूल. जोपर्यंत कमळाच्या फुलासारखे आहात तोपर्यंत आपलं कीर्तन. ज्यावेळेस तुम्ही सूर्यफुलं व्हाल त्यावेळेस आपलं कीर्तन संपलेलं असेल. विठ्ठल ऐका मायबाप, अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगाद्वारे श्री संत तुकाराम महाराज परमार्थामधील तुकोबरायांची आवड आणि संसारामधील विषय सुखाची आसक्ती किंबहुना अनासक्ती या अभंगामध्ये प्रगट करतायत. आपल्याला अभंगाच्या पदापदाचं चिंतन करायचंय. तुकोबराय स्पष्ट बोलतात, देवा त्या सुखाला आग लाव जे सुख मला तुझ्यापासून दूर नेत असेल. देवा त्या सुखाला आग लावतोय आम्ही रे, जे सुख आम्हाला तुझ्यापासून दूर नेत असेल. त्याचा अर्थ दुःख जरी असेल तरी आम्हाला प्रिय, फक्त ते तुझ्या जवळ असावं. जे आम्हाला तुझ्या चरणाचा दास बनवेल ते दुःख जरी असेल ते आम्हाला मान्य. आगी लागोत या सुखात जेने हरी नये मुखा. अरे तुझ्या नामचिंतनापासून दूर नेणारं सुख आम्हाला काय करायचं, आग लावतोय. वाटतं तुला संकट येतील, येऊ दे देवा. अरे जेवढी जगाच्या पाठीवर संकट आहेत ना देवा, तुला जेवढी संकट पाठवायची पाठव. फक्त एक काम कर देवा, या चित्तामधला तू कधी दूर जाऊ नको. मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चित्ती. हे देवा, अजून एक देवा करे ज्याचा आम्हाला अभिमान आहे. असतो ना अभिमान, मला गाण्याचा अभिमान, मला वाजवण्याचा अभिमान, मला बोलण्याचा अभिमान. माझ्यासारखा या जगाच्या पाठीवर कोणी कीर्तनकार नाही, कथाकार नाही, गायक नाही. असतो अभिमान.
कुणाला संपत्तीचा आधी, कुणाला कशाचा, कुणाला हे दे. याला मुळासहित जाळ तुझ्यापासून दूर नेण्यासाठी सर्वात मोठं कारणीभूत काय असेल तर ते जळ येते समूळ. काय? धन, संपत्ती, उत्तम कुळ, तीन गोष्टी सांग. आणि आम्हाला काहीतरी आहे देवा माहिती. तुका म्हणे देवा तुझी जेणे घडे सेवा. तुका म्हणे अरे ज्याने तुझी सेवा घडेल ना देवा ती आम्हाला प्रिय आहे, बाकी आमच्यासाठी मित्र आहे. तुका म्हणे देवा जेणे घडे तुझी सेवा मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चित्ती. अगदी सरळ अभंगाचा अर्थ भाव आपल्या समोर मांडला. अभंग सुटला असं मी समजतो. जाता जाता एक वाक्य बोलेल, सचिन बाबा अभंग सोडवणारा अजून जन्माला यायचा. अभंग सोडवणारे अजून जन्माला यायचे. हा, अभंगाने आम्हाला नक्की सोडवलं, अभंगाला सोडवणारा जन्माला यायचं. आमच्याकडनं करोडो जन्म जरी घेतले तरी तुकोबारायांचा अभंग सुटणे नाही, त्यांनी आम्हाला सोडवलं. म्हणून फक्त भाव आपल्या समोर मांडला. आता सविस्तर म्हणजे ठळक बातम्या आपल्या समोर मांडल्या, विस्तारसी अभि विठ्ठला विस्ताराने आपण अभंगाचं चिंतन पाहणार आहोत. बाप खरंच भाग्यवान आहोत. आम्ही काळभैरवनाथाची सेवा करत आहात. 47 वर्ष झाले, 46 वर्ष, हे 47वे वर्ष. आणि या 47व्या वर्षामधील आजची ही 4थ्या दिवसाची सेवा. या महात्म्याचं वर्णन जर करायला गेलो ना, कुठेही जा, केदारनाथला जा आहेत, आहे ना, कुठेही जा, केदारनाथला जा आहेत, वैष्णवदेवीला जा आहे, कुठे नाही आहे, जिथे जाल तिथे हाय. याच्याशिवाय पूर्ण विराम नाही. आम्ही तीर्थयात्रा करतो, केदारनाथची यात्रा करतो, वैष्णवदेवीला जातो. बरेचसे लोक कायला भैरवनाथाचं दर्शन करत नाहीत, वापस येतात. त्याचं दर्शन केल्याशिवाय वारी पूर्ण नाही. भगवान भोलेनाथाचा अवतार आहे. आणि इथे काय पद्धतीने सेवा होते, ते जी मूर्ती पाहतो स्वयंभू आहे, स्वयंभू. इथे ज्या पद्धतीने सेवा होते ना, मी म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये अशी सेवा करणारं पहिलं गाव बघितलं ते म्हणजे पारणे. पहिलंच गाव बघितलं अशी सेवा करणारं. आपल्याकडनं एवढी छान सेवा घडते नाही बाप. म्हणून खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहात. त्याला एकच मागा, ए देवा जी सेवा आम्ही करतोय तुझी तशीच सेवा पुढेही पिढ्यानपिढ्या अव्याहतपणे चालू राहू दे देवा. नाही, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ही अशीच सेवा चालू राहू दे. तुझी कृपा आमच्यावरती असू दे. नाही, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत नाही, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत तुझी सेवा राहू दे देवा. अशीच आमच्या गावकऱ्याकडनं सेवा करून घे आणि अशीच आमच्यावरती कृपा ठेव. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत नाही बाप. खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्या भैरवनाथाला सुद्धा मान्य असेल. विठ्ठल देवासाठी वेड व्हावं लागतं नाही. परमार्थ एवढा सोपा. परमार्थ साध्य करण्यासाठी वेड व्हावं लागतं. परमार्थ संपणारा नाहीये. परमार्थ करावा लागतो, प्रपंच होत असतो. लक्षात ठेवा. त्याला जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी वेड व्हावं लागतं. 3 गोष्टी सांगेल. संत वेडे आहेत देवाकरिता, देव वेडा आहे संताकरिता, आणि तुम्ही आम्ही वेडे आहोत केवळ प्रपंचाकरिता. आम्हाला प्रपंच सोडून काय आवडतं? प्रपंच जर आमच्या जीवनातला बाजूला केला ना माई बाप, परमार्थ सुद्धा आम्हाला आवडतो का हो? आम्ही आवड म्हणून परमार्थ करत नाही, आम्ही टाइमपास म्हणून परमार्थ करतो. ज्यावेळेस आम्ही उत्तराखंडमध्ये जातोय,
मी जवळपास 7-8-10 वर्ष मथुरेमध्ये वृंदावनला राहिलो. तेव्हा फार लोक येत नव्हते. 2007 ते 2012-13 पर्यंत. आता जास्त लोक येतात. त्यावेळेस लोकांना विचारलं, का हो कुठे कुठे गेला होतात? त्यावेळेस लोक म्हणतात, काय सांगावं महाराज, गोकुळ पाहिलं, मथुरा पाहिली, आग्रा पाहिला, आग्रा. महाराजजी, मी संत गीता मंडल मध्ये राहत होतो. एका महाराजांनी आपल्या ट्रीप आणली. ट्रीपवाल्यांनी एखादं मंदिर कमी दाखवलं तरी चालतं, पण आग्र्याचा किल्ला दाखवा वाच लागतो, तरच त्याची ट्रीप सफल होते. काय बघायचं? हा, आग्र्याचा किल्ला पाहिला की म्हणतात पैसे सुटले. आग्रा, याचा अर्थ स्पष्ट आहे. आम्ही त्या भगवंताची बालक्रीडा ज्या ठिकाणी माझ्या भगवान गोपाल कृष्णाने केली, त्या भूमीचं दर्शन करायला नाही. ज्या ठिकाणी भगवंताचे नंगे पैर भगवंताचे तिथे फिरले, अरे ज्या ठिकाणी भगवंत बिना पादुकाचा फिरला, गायी मागे फिरला, ज्याने गायी चारल्या, त्या प्रभू गोपाल कृष्णाच्या चरण कमलाची रज ब्रजभूमीमध्ये आहे. त्या भूमीचं दर्शन करायला आम्ही नाही जात. आम्ही फक्त टाइमपास, एन्जॉय, फक्त ती भूमी पाहायला जातो, मंदिर पाहायला जातो. आम्ही त्याचं दर्शन करायला जात नाही. फक्त आनंद घ्यायला, म्हणजे फक्त पाहायला जातो, टाइमपास करायला जातो. याचा अर्थ आम्ही परमार्थ करत नाही. माई बाप, परमार्थ नाही आमचा. आम्ही एन्जॉय म्हणून परमार्थ करतो, म्हणून आम्हाला परमार्थात काहीच मिळत नाही. संतांनी हे नाही केलं. ज्या भूमीमध्ये भगवान गोपाल कृष्ण खेळतात, आजही बघा माझे ब्रजवासी तुम्हाला हजारो दिसतील, अरे डोळ्यामध्ये अश्रू गळतात. बाकी बिहारीच्या मूर्तीकडे पाहतात, डोळ्यामध्ये अश्रू गळतात आणि प्रभूला म्हणतात, अरे बिहारीजी कब दर्शन देगा, प्रभु कब दर्शन देगा रे, तुझे देखने के लिए कब से तरस रही हूं प्रभु, ये दिल जो है ना तो कब से लूट कर ले गया रे. ब्रिजवासी भजन फार गोड आहे. लूट कर ले गया दिल जिगर, सावरा जादूगर, सावरा मेरा सावरा, मेरा सावरा, मेरा सावरा, ओ सावरा मेरा सावरा, मेरा सावरा, मेरा सावरा. सावरे को दिल में बसा करके देखो, एक बार वृंदावन आ करके देख, बड़ा ही दयालु है बाके बिहारी, चरणों में शीश झुका करके दे. अच्छा, आम्ही पंढरपूरला जातो, वारी करतो महाराज, किती प्रेमाने वारी. ज्ञानबा तुकाराम, जे लोक वारीला जातात ना, खरी वारी सांगू, टाळ घेऊन दिंडीमध्ये भजन करतात ना, टाळ ऐका, टाळ घेऊन दिंडी मध्ये भजन करतात. ते पुण्यामध्ये सासवड पर्यंत ती पुणेरी बिचारी प्रेमळ लोक वारकऱ्यांना काही देतात ना, ते मध्येच येतात ना, राजगिऱ्याचे लाडू घेऊन, त्या चकल्या घेऊन, खजूर घेऊन, घ्या माऊली घ्या, माऊली घ्या, माऊली घ्या खिचडी, माऊली घ्या ते आंबे, माऊली घ्या. जे दिंडी चालतात ना, ज्ञानबा तुकाराम, घ्या माऊली, काय आहे माऊली, जातो पळत. बऱ्याच लोकांना कळत नाही बारी कशाची. विचारतात, महाराज बारी कशाची? राजगिऱ्याच्या लाडूची. लागला बारी, हे लाडू घाल पिशवी, हे ऍपल सफरचंद घाल पिशवी, हे खजूर घाल पिशवी. पुण्यात गोळा करतं, पंढरपूर पर्यंत खात येतं, उरलं सुरलं घरी आणतं, घरी आल्यानंतर मारुतीच्या मंदिरात जातं, उरलेलं पिशवी भात घालतं. ते लहान लहान मुलं येतात ना, त्यांना म्हणतं, बाळू घे प्रसाद.
हे प्रसाद नाही, हे तुझं उरलेलं शिळ आहे. विठ्ठला विठ्ठला परमार्थ एवढा सोपा नाही हो, भक्ती तो कठीण. फुलावरची पोळी आहे ना, आणि ज्याला जमलं ना, म्हणून कदाचित तुकोबारायांनी म्हणावं का, अरे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, हे हनुमंता काय भक्ती त्या वाटा, काय भक्ती त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, मग दाबाव्या भटा. हनुमंतरायाला तुकोबारायांनी म्हणावं, अरे हनुमंतजी, भक्तीच्या वाटा काय आहेत त्या आम्हाला सांगा. जिथे तुकाराम महाराज भक्तीच्या वाटा विचारतात, कंबर बांधून, फेटा बांधून, दोन अभंग पाठ करून कीर्तन करणारा, त्याला भक्तीच्या वाटा कळतील. जिथे तुकोबारायांनी म्हणावं, ती भक्ती कशी असावी. लक्षात ठेवा, एक तर परिपूर्ण ज्ञानी जरी असेल तरी त्या ज्ञानाला जोड असेल ती विनम्रतेची. भागवतामध्ये फार गोड प्रसंग. उद्धवजी ज्ञानी होते, बृहस्पती शिष्य होते, पण उद्धवजीला अभिमान होता ज्ञानाचा. त्या उद्धवाचं ज्ञान घालण्यासाठी गोपिकाकडे पाठवतात. उद्धव म्हणतात, काय देवा, अरे त्या खेडवळ गोपिका, मी काय त्यांची सांत्वना करणार. भगवान म्हणतात, अरे उद्धव, फार आठवण येते रे मला, जा रे बाबा, एक 15 मिनिटं त्यांची सांत्वना करून. भगवान म्हटले, देवा, माझी भाषा त्यांना काय कळणार, पण तुम्ही मोठे, तुमचा अपमान होऊ नये म्हणून जातो देवा, 15 मिनिटं थांबतो. भगवान मनामध्ये म्हणतात, जाऊन तर बघ. आणि खरंच उद्धव जेव्हा जातात, अभिमानाने जातात, ज्ञानी आहेत. पण ज्यावेळेस गोपिकांच्या मध्ये जातात, गोपिकांचा संवाद ऐकतात, भगवंताच्या विषयीचं प्रेम बघतात, आणि बृहस्पती शिष्य एवढा विद्वान असणारा सुद्धा अभिमान रहित होतो. गोपिकांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकाला लावतात. का? कुठल्या कॉलेजला शिकायला गेलं, कुठले ग्रंथ सोडले गोपिकांनी, काय केलंय गोपिकांनी. गोपिका स्पष्ट म्हणतात, नाम मीरा नाम राधा, फिर भी शाम को पाना है, पास मेरे तो कुछ भी नहीं. प्रभू, नाम है मीरा, नाम है राधा. प्रभू, मी राधा नाही, राधा वेगळी नाही, राधा आणि कृष्ण एक आहे. प्रभू, मी श्रीजी नाही, मी मीराजी सुद्धा बनू शकत नाही. मीराजी विद्वान होते, प्रभू आम्ही मीरा नाही, राधाजी नाही, आम्ही सर्वसामान्य गोपिका.
हरिपाठ सुद्धा पाठ नाही. तुझी भक्ती कशी करायची माहिती नाही, सेवा कशी करायची माहिती नाही, तुझी पूजा अर्चना कशी करायची माहिती नाही, पण तुला तर प्राप्त करायचं. यासाठी आमच्याकडे आहे काय? एकच आहे, जप तप साधन कुछ न जानो, अपनी लगन को सब कुछ मानो. प्रभू काहीच माहिती नाही रे. जप माहिती नाही, तप माहिती नाही, कुठलीच साधना माहिती नाही, पण माझं जे प्रेम आहे ना तेच मी तुला अर्पण करते. मै बाप, ज्या वेळेस गोपिका सर्वस्व आपलं भगवंताच्या चरणावरती अर्पण करतात ना, जगाचा बाप वेडा होतो. अरे त्याला काय वैकुंठामध्ये खायला मिळालं नाही? ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत त्या राजाचा पुत्र भगवान गोपालकृष्ण, त्याला ताक मिळालं नसेल, पण एक घोट ताकासाठी गोपिकांसमोर हात जोडतो आणि गोपिकांना म्हणतो, अरे सखी मैं बहुत भूख लगी है, छाछ मिलेगी? गोपिका म्हणतात, हा हा लाला, क्यों नहीं मिलेगी? मिलेगी लाला, लेकिन उससे पहले तो को कछु काम करना पड़ेगा. अच्छा सखी, एक घूट छाछ के लिए मेरे को काम भी करना पड़ेगा. बता सकी कहा करना पड़ेगा? काय करावं लागेल? बता सकी कहा करना पड़ेगा मोको? त्यावेळेस गोपिका म्हणतात, अरे लाला, जादू कछु नाही करणं पडेगो, बस एक काम कर लाला, थोडस नृत्य कर. भगवान म्हणतात, अच्छा सखी, एक घूट छाछ के लिए मुझे नृत्य भी करना पड़ेगा? हाँ लाला, अगर नृत्य करेगा तो ही तो छाछ मिलेगी. ठीक है सखी, अगर छाछ मिलती है तो हम नृत्य करने के लिए तयार है. जगाचा बाप डोक्यावर हात ठेवतो, कमरेवर हात ठेवतो आणि असा ठुमका लावतो. मायबाप, दुनियाला नाचवणारा तो, विश्वाचा चालक मालक, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे, ज्याला म्हणतात किंवा अहमेवा समय वाग्रे नान्य. भगवान म्हणतात, अरे उद्धवा, मी आहे सर्वत्र, ब्रह्मदेवा मी आहे सर्वत्र. हे जे दिसतं ना, ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्टानींद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. हे उद्धवा, जे जे दिशे भूत ते ते मानिजे, हे सर्व माझं रूप आहे रे. विश्वाचा चालक मालक, ब्रह्मांडाचा नायक, सर्वस्वाचा धनी असताना सुद्धा गोपिकांसमवेत थै 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 नाचतो ना. अरे विश्व ज्याच्या इशाऱ्यावरती नाचतं, तो विश्वाचा बाप गोपिकांच्या इशाऱ्यावरती नाचतो. का नाचतो? याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त समर्पण. अंतःकरणातून भगवंताची केलेली भक्ती, परिपूर्ण भगवंताला केलेलं समर्पण, म्हणून गोपी जगाच्या पाठीवर श्रेष्ठ. विठ्ठल व्यासजी जेव्हा भागवत द्यायला बसले, राधा जरी म्हटलं ना तरी समाधी लागेल म्हणून श्रीजींचं नाव स्पष्ट उल्लेखामध्ये भागवतात कुठेच नाही. ही श्रीजी. मायबाप, भक्ती एवढी सोपी नाहीये. अरे ज्या लोकांना माता पित्याचं प्रेम कळत नाही, त्या लोकांना माझ्या श्रीजींचं काय प्रेम कळणार आहे, गोपिकांचं काय प्रेम कळणार आहे? माझी श्रीजी कळण्यासाठी, गोपिका कळण्यासाठी, ज्ञानोबराय तुकोबराय कळण्यासाठी आधी आम्हाला सर्वप्रथम वृंदावनला जावं लागेल, तिथलं प्रेम बघावं लागेल. अरे आम्हाला ज्ञानोबराय तुकोबरायांचं प्रेम कळण्यासाठी पंढरपूरला जाऊन आम्हाला आधी आमचे चोखोबराया बनावं लागेल, नामदेवराया बनावं लागेल. मायबाप नाहीच काही तर कट्टर वारकरी बनावा लागेल. माझा संत कळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल वेडा होतो वारकरी. बघा, भक्ती एवढी सोपी नाही हो. वारकरी वेडा होतो. वारकरी काय आहे हे कोरोनाच्या कालखंडामध्ये येतोच. एक कोरोना आला, वारकऱ्यांची वारी थांबली. क्वारंटाईन हा शब्द सर्वांना तिथेच कळा. ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा प्रस्थान होणार, वारी बोलणार, पण कट्टर वारकरी. वद्यवारीला आळंदी, शुद्ध वारीला पंढरपूर, दररोजची वारी असणारे वारकरी निघाले. गावाच्या बाहेरून जातात, पण कडक बंदोबस्त असल्यामुळे पोलीस मंडळी पकडतात. थांबा वारकरी बाबा, कुठे चाललं? हात जोडतो वारकरी.
जाऊ द्या मायबाप. वारकऱ्याच्या मुखामध्ये साखर भरलेली आहे मायबाप. कुणालाही बोलत असताना आदराने बोलतो ना, म्हणून वारकरी म्हणतात जाऊ द्या मायबाप, जाऊ द्या हो साहेब, जाऊ द्या. कुठे जाऊ द्या? कुठे निघाला? वारकरी म्हणतो मायबाप, आमच्या मायबापाला भेटायला निघालो वारकरी बाबा, आमच्या मायबापाला भेटायला निघालो साहेब, जाऊ द्या. साहेब म्हणतात वारकरी बाबा माहिती नाही, सर्व जग घरात, तुम्ही कुठे निघाला पंढरपूर? हात जोडतो वारकरी, जाऊ द्या मायबाप. आयुष्यभर या पांडुरंगाची वारी केली हो, कधी खंड नाही पडला. पण साहेब जर नाही गेलो तर या वर्षी खंड पडेल साहेब, जाऊ द्या म्हणून. नाही जमणार वारकरी बाबा. अरे एवढं मोठं संकट या जगावरती विश्वावरती आलं, तुम्ही कुठे निघालात? चालते वा वारकरी बाबा, आणि आता घरी जाऊ नका, क्वारंटाईन व्हा. वारकरीच्या डोळ्यात अश्रू. वारकरी म्हणतात मायबाप, अरे केवळ आम्हीच त्याच्यासाठी एवढे लालाहीत आहोत असं नाही असं नाही हो साहेब, तर तो सुद्धा जगाचा बाप आमची वाट पाहतो. कारण त्यांनी आधीच सांगितलं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंगा, जाऊ द्या मायबाप. आणि जर आमच्यामुळे या जगाला त्रास होत असेल, लोकाला त्रास होत असेल, तर आम्ही गावात जाणार नाही साहेब. गावाच्या बाहेर 4 किलोमीटर वरनं जाऊ साहेब. अरे झाडाची पानं खाऊ, मधुकरी सुद्धा मागणार नाही साहेब. नदीमध्ये पाणी पिऊ, कुणाच्या संपर्कात येणार नाही साहेब. गावाच्या बाहेरून जाईल हो, कुणाला दिसणार सुद्धा नाही साहेब. पण आमच्या मायबापापासून आम्हाला दूर करू नका साहेब, आमच्या मायबापापासून दूर करू नका. मायबाप धाय मोकलून रडणारे वारकरी तुम्ही डोळ्याने बघितले असतील, टेलिव्हिजनवरती आपल्याला बघायला मिळाले असतील. ते रडणं नाटकी नव्हतं हो, ते रडणं माझ्या पांडुरंगासाठी होतं. परिपूर्ण समर्पण माझ्या पांडुरंगासाठी केलेले वारकरी धाय मोकलून रडतात. त्यांचं दर्शन जरी झालं ना मायबाप, तरी मला असं वाटतं आमचा परमार्थ सफल झाला, परमार्थ सफल झाला. परमार्थ एवढा सोपा नाही आहे. संत वेडे होतात ना त्याच्यासाठी, किती वेडे होतात. गोरोबाकाचं चरित्र समोर आणा, कळेल आपल्याला. संत वेडे होतात, माझे वारकरी वेडे होतात, म्हणून हा जगाचा बाप त्यांच्यासाठी वेडा होतो. किती वेडा होतो? वेडा झालं, वेडा झालं, वेडे याच्या सगळ्यात मोठं प्रमाण. नाचता 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 देवाचा कळला पितांबर, देवाचा कळला पितांबर, देवाचा कळला पितांबर. नाचता 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 देवाचा कळला पितांबर, देवाचा कळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता सावध होई देवाईसे बोले कबीर, सावध सावध होई देवाईसे बोले कबीर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता किती वेळ. नाचता नाचता
नामदेवराया कीर्तन करतात, जगाचा बाप थै 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 नाचतो, पितांबर गळतो. कबीर बाबाला सावध करावं लागतं. अरे देवा, वेडा झाला, सावध होई देवा बोले कबीर नाचता नाचता. किती वेडा होतो. भक्ता कारण येणे घेतली से आळ, 10 कर भवास सोसिले वनमाळी, हृदयी धरोनी तुम्ही आसी खेळावयाला, हृदयी धरोनी तुम्ही आसी खेळावयाला, माझ्या कानाची नाव भरी घ्या हो, माझ्या कानाची नाव भरी घ्या हो. किती वेडा झाला माय बाप. गोपिकांच्या इशाऱ्यावरती नाचतो एवढा वेडा झाला, साधू संतांच्या इशाऱ्यावरती नाचतो एवढा वेडा झाला. तो का वेडा झाला? संत त्याच्यासाठी वेडे झाले, परिपूर्ण समर्पण केलं. म्हणून जगाचा बाप वैकुंठ सोडून ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बस, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. माय बाप लक्षात ठेवा, संत देवाकरिता आणि देव संतांकरिता परिपूर्ण वेळ आहे. तुम्ही आम्ही आमचा परमार्थ केवळ 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 टाइमपास म्हटलं तरी हरकत नाही. आम्ही जातो परमार्थ करायला, पण चित्त मात्र प्रपंचामध्येच आहे ना. पंढरपूरला गेला, तिथनं फोन करतात चार्जिंग लावायला, स्पेशल बोर्ड असतं. प्रत्येक दिंडी मालकाला ते बनवावंच लागतं. ज्याच्या दिंडीत चार्जिंगची व्यवस्था नाही ती दिंडी पुढच्या वर्षी सचिन बाबा, हा ज्याच्या खायला कमी असलं तरी चालतं, पण चार्जिंगची व्यवस्था. हा, सायंकाळ झाली तिथे फोन करतात, हॅलो कसा आहे बघूया, बघू शाळेत गेलती, तब्येत कशी आहे, म्हशीनं दूध दिलं का, शेळीनं पिलं शेळी तर म्हशीतच घेतले नाही जात. आम्ही याच्या पुढे कुठे जाणार आहे. लटी का व्यवहार सर्व हा संसार, 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 लटी का व्यवहार लटी का व्यवहार सर्व वाया येर झाला हरी वीणा, 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 हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना,
वा. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रे भार हरिविना तरी आम्हाला सुटतं का? बरं जे सांगतं त्याला तरी सुटलं का? त्याला तर जास्तच मोह आहे. बरोबर आहे ना? कुणाला सुटलं नाही बा, कुणाला सुटलं नाही. ज्या दिवशी सुटेल ना त्या दिवशी आमच्या नावाची मंदिरं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी हे सुटेल ना माई बाप त्या दिवशी आम्ही देव होऊ शकतो का नाही होऊ शकतो? अरे आम्ही देव होऊ शकतो नाही, देव आहोत. हा क्या बात. अशी विद्वान मंडळी समोर असली ना बरं वाटतं बरं का. आधी मीच देव आहे मग बाप. अरे जे काही दिसतं ना ते भगवत स्वरूप आहे. बस ओळखणं गरजेचं आहे. हरणीच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे, भटकत फिरते, शेवट प्राण जातो कस्तुरी मिळते. तसं तो आमच्याकडेच आहे, आमच्या ठिकाणीच आहे, कुठेच जाण्याची गरज नाही. काहीच बैसून आवडी आनंद देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय में तेरी शोधुनी पाए हृदय में तेरी शोधुनी पाए हृदय मंदिर शोधुनी पाए हृदय मंदिर शोधुनी पाए हृदय मंदिर शोधुनी पाए देव आए देव आए हृदय में तेरी शोधुनी पाए देवा नाना पड़े उड़ना देवाही हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी घरोनी उरला चरा तरी घरोनी उरला चरा. आम्ही शोधतो कुठे? जा इकडे जा तिकडे जा तिकडे, कुठेच जाण्याची गरज नाही ना बाप. तो इथेच आहे इथेच आहे. पण आम्हाला वेड त्याचं नाही, वेड आम्हाला त्याचं नाही. मग एक गाणं आहे बघा, आम्हाला नको ते वेड लागलं नाही. आज बघा सगळ्यात मोठा समाजामध्ये विकृती कोणी निर्माण केली असेल तर ती फक्त टेलिव्हिजनवरच्या मालिका आणि चित्रपट याने. आता चित्रपट किंवा मालिका घरामध्ये पाहत असताना परिवारासमोर नाही पाहू शकत, नाही पाहू शकत. किती मोठी विकृती. चला मला तिकडे जायचं. आम्हाला वेड आहे ना माई बाप, ते केवळ प्रपंच असतात. पण संत वेडे देवाकरिता, म्हणून देव वेडा संताकरिता. किती वेडे. अरे तुकोबरायांकडे सर्वस्व असताना सुद्धा बघा, प्रापंचिक तुकोबराया आणि पारमार्थिक तुकोबराया, तुकोबरायांच्या दोन बाजू आहे. प्रापंचिक तुकोबरायांना संसार होता, पत्नी होती, मुलं होती. तुकोबराया सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच होते. नादबाबा तुमच्या आमच्या सारखे होते. सर्व संत तुमच्या आमच्या सारखे होते. संतांनी सांगितलं नाही संसार सोडा, संसारी असोनी, संसारी असावे असोनी. आपलं काय संसारी असोनी, तुकोबा विरक्त, आम्ही मात्र भक्त संसाराचे. मराठी सेपका म्हणून आम्ही त्याचे दास आहोत. तुकोबराया संसारामध्ये असताना सुद्धा मन लागतं. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. होतं नव्हतं ते तुकोबरायांनी वाटून दिलं. स्वतःची स्त्री गेली, काय म्हणावं, बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी. म्हणजे बरं झालं देवा, पीडा गेली, भजन करायला मुक्त झालो. हे तुकोबरायांचे वाक्य. आणखी कठीण आहे हे सांगणारे संगीत. ते तुकोबराया ज्यावेळेस मन लागत नाही, सर्वस्व गेलं. आता जो वरी चळन गा तो वरी म्हणती
मानिती लहान थोर सर्व सुखाची आकार. अरे जोपर्यंत आमच्याकडे आहे ना बघा, एखादा श्रीमंत माणूस असू द्या, श्रीमंत, लोक लांबून त्याचे नाते जोडतात. हे ना आमचे, ते सेट आमचे, चुलत आज्याचे, चुलत काक्याचे, चुलत मम्मीचे, लांबचे मामा आहेत. आणि ज्याच्याकडे काहीच नाही, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी हो हाँ नहीं रे कोई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे भाई रे, कबीर बाबा बोलतात, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई कोण आमचा आहे? बोला ना, कोण आहे? नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सखे सखे सोयर, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. ही आमची अवस्था. कोण आहे? पण आम्हाला वाटतं नाही माय बाप, आम्हाला त्या दिवशी वाटतं, त्या दिवशी कळतं ज्या दिवशी आम्ही क्वाटवर झोपतो, वर्षभर क्वाटवर राहतो. पोराला म्हणतो हळू, बाळू मला जरा भजे खावेसे वाटतात, सांग ना तुझ्या बायकोला भजे बनवायचे. पोरग म्हणतं बाबा जरा शांत बसा, दिवसभर चर चरता, नंतर स्वच्छ आम्हाला करावं लागतं, जे सांगितलं तेवढंच का? तेव्हा कळतं त्याला, अरे अरे हे तेच का, हे तेच का, हा जे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे. माझा बाप आम्हाला शेवट कळतं, माझ्या संतांना आधीच कळालं, म्हणून तुकोबरायांनी आपली सर्वस्व श्रीमंती वाटून दिली, वाटून दिली, वाटून दिली. तुकोबराय गरीब होते, त्या काळचे तुकोबराय तुकाराम महाराज सेठ होते, माई बाप सेठ. आपली सर्व सर्व सावकारकी सोडली आणि तुकाराम सेठचे तुकाराम झाले. तुक्या सुद्धा म्हणायला लोक तयार नाही. पैशावाल्याला पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. तुकोबरायांनी सर्वस्वाचा त्याग केला. भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोराडेश्वरावरती जायचे, भजन करायचे, अभंग लिहायचे ना, प्रसंगानुसार गातात. ती तुकोबरायांची कीर्ती पसरली. आणि आता तुकोबरायांकडे काही लोक येतात ना, तुकोबरायांना आवडलं. सन्मान संतांना कधीच आवडला नाही, उदो उदो संतांना कधीच आवडलं. तुकोबरायांचा जेव्हा उदो उदो होतोय ना, तेव्हा तुकोबरायांनी बाह्या मागस तुकोबरायांना हा सन्मान आवडला. या महाराज बस. सन्मान हा संतांच्या जीवनात कधीच नाही मिळणार, कधीच नाही. तुकोबरायांनी बाह्या मागे सारल्या आणि तुकोबराय देवाला भांडतात. भांडण्याचा अधिकार संतात. जनाबाई तुकोबरायांना भांडल्या.
अरे अरे त्या मूळ मायेच्या तुझी हे आपल्या वयाला शोधणार नाही कदाचित. हा जनाबाई माता रुक्मिणी म्हणतात, अरे अरे देवा ही जणी काय म्हणतो देवा. भगवान म्हणले, अगं रुक्मिणी बोलू दे. आयुष्यभर स्तुती ऐकली, निंदा पहिल्यांदा ऐकतो. भगवंताला हे शिकवायचं, लोक डोक्यावर घेतात. हे कधी लक्षात ठेवायचं, जास्त स्तुती केली खुश व्हायचं नाही, निंदा केली दुःखी व्हायचं. फार लोक मोठे म्हणतात, आनंदी व्हायचं नाही. फार लोक छोटे म्हणतात, दुःखी व्हायचं नाही. कोणीच मोठा करत नाही, कोणीच छोटा करत नाही. त्याच्या मनात आलं तर कोणीच रोखू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही. परमपूज्य बाबा ढोक बाबा मला बोलवतील त्यांच्या घरी. कित्येक लोक फोन करतात, महाराज मला सेवा करायची, महाराज मला घरी कथा करायची. आणि परमपूज्य रामायणाचार्य ढोक बाबा, गुरुवर्य ढोक महाराज, मी त्यांच्या गाडीत फिरलेला, त्यांच्यासोबत राहिलो, लहानपणी कीर्तन गायले. त्या महात्म्याने स्वतःहून फोन करून त्यांच्या घरी मातोश्री आणि बंधूंच्या पुण्य स्मरणार्थाच्या निमित्ताने कथा ठेवावी, यापेक्षा आणखी सौभाग्य काय असावं माझं. त्याच्या मनात आलं ना, आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचे बस. जनाबाई भांडतात, देव म्हणतात, अगं रुक्मिणी भांडू दे. आजपर्यंत हिने स्तुतीच केली, निंदा पहिल्यांदा ऐकतोय. इथे आपल्याला एकच शिकायचं, लोक डोक्यावरही घेतात, एक दिवस ते पायाखाली तुडवतात, ते कधीच विसरायचं नाही. जेवढी निंदा होते माय बाप, जेवढी स्तुती होते, निंदा सुद्धा ऐकण्याची तयारी आपण कधीतरी ठेवावी, हा सिद्धांत आहे. देवाने तेव्हा शिकवलं. रामायणामध्ये नारदजी बोलतात, इथे जनाबाई बोलतात, तरी सुद्धा संतांच्या शिव्या अभंगच बनतात. विठ्ठल हो, ते तुकोबर या देवाकडे म्हणतात, काय देवा, अरे लाज नाही वाटत. आयुष्यभर तुझा परमार्थ केला देवा, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला देवा, संसाराची राखरांगोळी केली देवा. अरे हे जर आम्हाला हवं होतं, आधी काय कमी होतं देवा. अरे तुकाराम सेठ म्हणत होती, रे देवा तुझ्या नादाला लागलो, आणि संसारावरती तिलांजली वाहिली. परत या मोहामध्ये पडतो. बघा, ही संतांची भाषा, हे संतांचे विचार आहे. आम्हाला लोकांनी मोठं म्हणावं म्हणून आम्ही टेलिव्हिजनवरती वशिलेलो होतो, बरोबर ना. सुरुवातीचा काळ फार फार कठीण गेला, हो फार कठीण गेला, फार कठीण गेला महाराज. ढोक बाबांकडनं व्यवहार शिकावा. ढोक बाबांसारखा वारकरी संप्रदायामध्ये मी तरी म्हणतो चतुर आणि चाणक्य दुसरा कोणी नाही, म्हणजे ढोक बाबा. ढोक बाबांनी उभे हलवले सगळे, नाहीतर सगळ्या महाराज लोकांचा फायदाच घेतला या टेलिव्हिजनवाल्यांनी. एकटाच महात्मा आहे, एकटाच महात्मा आहे, जे त्यांना बोलला, रे माझ्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना टीव्ही वरती यावं वाटतं म्हणून तुम्ही त्यांचा फायदा घेतला. एकटाच महात्मा. मोठं होण्याची अपेक्षा आम्हाला संतांनी. काय देवा, अरे हेच जर